Hello friends, how are you? Fine. Okay. This is fourth lecture of topic human nutrition. And today we discuss next new article histology of alimentary canal. किंवा दुसऱ्या भाषेत असं म्हणूया histological structure of alimentary canal. Histology means study of tissue by taking transverse section or any type of section. एखादा ब्लेडच्या साहाय्याने पातळ पापुद्रा घेतला तो उभा असेल किंवा आडवा असेल या पद्धतीनं बॉडीतल्या कोणत्याही अवयवाचा ऑर्गनचा ब्लेडच्या साहाय्याने सेक्शन घेऊन व्हेरी थिन मेम्ब्रेन अँड ऑब्झर्व अंडर मायक्रोस्कोप आणि सूक्ष्मदर्शिकेखाली पाहिला की त्याचं रचना कशी दिसेल, स्ट्रक्चर कसं दिसेल, दॅट कन्सेप्ट इज नथिंग बट हिस्टॉलॉजी. त्याला आपण हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर किंवा हिस्टॉलॉजी असं म्हणतो. तर अलायमेंटरी कॅनल ऑलरेडी कालच्या लेक्चरला आपण पाहिलंय. अलायमेंटरी कॅनल मीन्स it is most important larger part of digestive system which start from mouth while ends as a anus. माउथ पासून एनस पर्यंतचे जे ट्यूब लाइक स्ट्रक्चर आहे मग त्यामध्ये ब्युकल कॅव्हिटी, फॅरिंग्स, इसोफॅगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन हे सर्व पार्ट एकत्रित आल्यानंतर एकच ट्यूब सारखं स्ट्रक्चर तयार होतं. याला आपण काय म्हणतो? अलायमेंटरी कॅनल. या अलायमेंटरी कॅनल मध्ये हे जे काय आपण पार्ट्स पाहिले, स्टमक असेल, स्मॉल इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन, इसोफॅगस, याच्या कोणत्याही पार्टचा टीएस ट्रान्सव्हर्स सेक्शन घेतला ब्लेडच्या साहाय्याने, व्हेरी थिन मेम्ब्रेन पातळ पापुद्रा अँड ऑब्झर्व अंडर मायक्रोस्कोप आणि सूक्ष्मदर्शिकेखाली पाहिला तर कशा पद्धतीची रचना दिसेल. तरी कॉमनली या पद्धतीची अशी रचना दिसते. दिस इज रफ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ हियर हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ अलायमेंटरी कॅनल. सर्वसाधारणपणे या पद्धतीची आकृती किंवा रचना सूक्ष्मदर्शिकेखाली आपण पाहिली असता दिसून येते. आणि हेच आज आता या लेक्चरला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. हियर हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ अलायमेंटरी कॅनल means any part either esophagus or stomach or small intestine or large intestine. कोणत्याही एखाद्या पार्टचा जर आपण ट्रान्सव्हर्स सेक्शन घेतला तर कॉमनली महत्वाचे चार पार्ट दिसतात. फर्स्ट सिरोसा. सिरोसा मीन्स आउटर मोस्ट पार्ट, सर्वात बाहेरचा बाह्य भाग हा पहिला भाग असतो, याला सिरोसा असं म्हटलं जातं. देन सेकंड पार्ट मस्क्युलरिस. हियर दिस पोर्शन is called as a muscularis, second layer. Then third part submucosa. Submucosa means this part. Here this portion is called as a submucosa. And last fourth part here this innermost part which show many infoldings. खूप घड्या सुरकुत्या किंवा रेग्यू असं म्हटलं तरी चालेल, या पद्धतीनं फोल्डिंग्स दिसतात. इनरमोस्ट पार्ट कॉल्ड एज ए म्युकोसा. अगेन लिसन. फर्स्ट पार्ट इज कॉल्ड एज ए सिरोसा. सेकंड लेयर इज कॉल्ड एज ए मस्क्युलरिस. Third, this portion is called as a submucosa, and innermost folding part खूप अशा घड्या,
फिंगर लाईक प्रोजेक्शन दिसतात लाईक दिस. हे अशा पद्धतीनं फरोज दिसतात, फिंगर लाईक प्रोजेक्शन दिसतात, आतल्या बाजूला असतात, त्याला रेक्यू असं म्हटलं तरी चालतं. या पद्धतीचा इनर मोस्ट पार्ट म्हणजे कोण? म्युकोसा. या पद्धतीची रचना अलायमेंटरी कॅनलच्या कोणत्याही पार्टचा सेक्शन घेतल्यानंतर कॉमनली अशीच रचना दिसते. लोकेशन नुसार आणि त्या पार्टचं फंक्शन नुसार मायनर चेंज असलेला दिसून येईल. किरकोळ बदल असेल, अत्यंत किरकोळ बदल असेल, मायनर चेंज असेल, पण मॅक्झिमम अशाच पद्धतीची रचना असते. आणि म्हणून आपण कॉमन टायटल पाहतोय हिस्टॉलॉजी ऑफ अलायमेंटरी कॅनल. एकाच कोणत्या तरी अवयवाचं आपण हिस्टॉलॉजी पाहत नाही, कॉमनली आपण अलायमेंटरी कॅनलची पाहतोय. त्यातलं एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. स्टमक म्हणजे जठर. स्टमकचा जो वॉल आहे त्याचा जर असं सेक्शन घेतला आणि मायक्रोस्कोप खाली पाहिला तरी सुद्धा आपल्याला याच पद्धतीची रचना दिसू शकते. हियर लिसन केअरफुली वन बाय वन. फर्स्ट लेयर, outermost layer is called as a serosa. सर्वात हा बाहेरचा बाह्य भाग, outermost capsule like covering which is externally lined by squamous epithelium. बाहेरच्या बाजूने ज्या काय पेशी असतील याला स्क्वॅमस इपिथेलियम असं म्हणतो. and internally this is lined by connective tissue layer. बाहेरच्या बाजूने स्क्वॅमस इपिथेलियम आणि आतल्या बाजूने कनेक्टिव्ह टिश्यू लेयर असं बाहेरचं कव्हरिंग असतं, कॅप्सूल असतं, कॉल्ड ॲज ए सिरोसा. इट इज outermost layer which give protection to that part. तो जो कोणता अवयव असेल त्याला बाहेरच्या बाजूनं व्यवस्थित संरक्षण देणं हे अत्यंत महत्त्वाचं कार्य या ठिकाणी सिरोसाचं असलेलं आपल्याला दिसून येईल. Then second part, this large portion called as a muscularis. Actually muscularis region or part or layer is made up of 3 concentric layers. त्याचे पुन्हा 3 उपभाग पडतात. हा पहिला लेयर याला आपण काय म्हणतोय? लॉन्जिट्युडिनल मसल लेयर. लॉन्जिट्युडिनल मसल लेयर. त्यानंतर पुन्हा हा जो दुसरा जाड लेयर दाखवलेला आहे, थिक उभ्या पद्धतीच्या रेषा दाखवलेल्या आहेत, त्याला सर्क्युलर मसल असं म्हटलंय. म्हणजे हा बाहेरचा जो आहे तो लॉन्जिट्युडिनल मसल, आतला जो दिसतोय तो सर्क्युलर मसल. अजून एक तिसरा लेयर असतो त्याला ऑब्लिक असं म्हटलं जातं, इथं तो दाखवला नाही. दिस थर्ड लेयर, ऑब्लिक लेयर, इज टोटली ॲब्सेंट इन ट्रान्सव्हर्स सेक्शन ऑफ इंटेस्टाइन. इंटेस्टाइन मध्ये तो ॲब्सेंट असतो. बाकी स्टमक मध्ये मात्र तिसरा तो थर्ड लेयर ऑब्लिक मसल लेयर असतो. इथं मी मुद्दाम 2च काढलेले, तिसरा लेयर दाखवलेला नाही. ऑब्लिक लेयर मीन्स थर्ड लेयर इज टोटली ॲब्सेंट इन ट्रान्सव्हर्स सेक्शन ऑफ इंटेस्टाइन, बट इट इज प्रेझेंट इन स्टमक. स्टमक मध्ये मात्र असतो. म्हणजे 3 लेयर कोणते असतात? बाहेरचा कोणता या ठिकाणी? लॉन्जिट्युडिनल मसल लेयर. मधला कोणता आहे? सर्क्युलर मसल लेयर. आणि आत तिसरा कोणता असतो? ऑब्लिक मसल लेयर. असे 3 मसल लेयर्स एकत्रित येऊन एक जाड मस्क्युलर पार्ट तयार होतो, थिक मस्क्युलर लेयर तयार होतो, कॉल्ड एज ए मस्क्युलरिस. याच्यामुळे काय होतं? तो जो कोणता पार्ट असेल, इंटेस्टाइन असेल किंवा स्टमक असेल, तो जरा फ्लेशी गुबगुबीत होतो. इट इज मेड अप ऑफ मसल्स. इलास्टिसिटी त्याची वाढते आणि पेरिस्टाल्टिक मूवमेंट
आतमध्ये अशी घुसळण किंवा हालचाल, मसलचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन हे व्यवस्थित होण्यास मदत होते, वेव्ज तयार होण्यास मदत होते, ज्याला आपण पेरिस्टाल्टिक मुवमेंट असं म्हणतो. या पद्धतीने हे मसलचे 3 लेयर असतात, याला मस्क्युलरिस असं म्हटलं जातं. Then third layer, this portion is called as a submucosa. Actually, this submucosa is made up of loose connective tissue. Loose connective tissue नि बनेल, ब्लड व्हेसल्स नि बनलेलं असेल, लिम्फ व्हेसल्स असतील, नर्व्स असतील. 4 महत्वाचे भाग आहेत पहा. ह्या तिसऱ्या लेयर मध्ये सबम्युकोसा मध्ये काय सांगितलंय? Here this third portion means submucosa is made up of loose connective tissue, blood vessel, lymph vessel and nerves or fibers. या पद्धतीनं हा मधला पोर्शन असेल, याला सबम्युकोसा असं म्हणायचं. आणि आपल्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा पार्ट कोणता असेल म्हणजे डायजेशनच्या दृष्टिकोनातून. कारण आपण टॉपिक कोणता पाहतोय? ह्यूमन न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हटलं की पोषण, पोषण म्हटलं की कोणाच्या रिलेटेड आलं? डायजेशन, पचनाच्या संदर्भात. आणि पचनाच्या संदर्भात महत्वाचं कार्य हे आतला लेयर घडून आणतो. तो सर्वात आतला इनर मोस्ट 4th लेयर इज कॉल्ड एज ए म्युकोसा. आणि म्युकोसा मध्ये या पद्धतीनं पेशींची रचना असलेली आपल्याला दिसून येते. याला ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम असं म्हटलं जातं. ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम हा इनर मोस्ट जो पार्ट आहे म्युकोसा, ऍक्च्युली इट शो लाईक दिस फिंगर लाईक प्रोजेक्शन. या पद्धतीनं भाग असेल, फिंगर लाईक प्रोजेक्शन. खूप अशा घड्या, सुरकुत्या किंवा फरोज, इनफोल्डिंग्स आतल्या बाजूने दिसतील. आणि त्याला मग आतल्या बाजूने पेशींचा असा थर दिसतो. अँड दीज सेल्स आर कॉल्ड एज ए गॉबलेट सेल. आणि गॉबलेट सेल म्हटलं की काय सिक्रेट करणार? म्युकस. थुंकी सारखा ओलसर गुळगुळीत पदार्थ सिक्रेट करतो. आणि म्हणून आतल्या बाजूने स्लिपरी पोर्शन असतो. म्हणजे आपला जर अन्नाचा घास असेल तर तो इझिली पुढे पास होतो, स्लिपरी मुवमेंट होते, असं घसरतं, गुळगुळीतपणा येतो बिकॉज ऑफ म्युकस मेम्ब्रेन. थुंकी सारखा ओलसर गुळगुळीत पदार्थ स्लिपरी पार्ट असतो, याला म्युकस मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. ते गॉबलेट सेल पासून त्याचं सिक्रेशन होतं. आता आपण स्टमकच्या संदर्भात जर घेतलं, स्टमकचं सेक्शन घेतला तर स्टमकच्या आतल्या बाजूनं किती प्रकारच्या पेशी असतील? तर 3 वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असतील. साहजिकच पहिली कोणती आहे? म्युकस सिक्रेटिंग सेल. आता मी गॉबलेट सेल सांगितलं, त्यालाच आपण इथं म्युकस सिक्रेटिंग सेल म्हणूया. त्याच्यापासून म्युकस सिक्रेटिंग होईल म्हणजे आतल्या बाजूनं स्लिपरी पोर्शन होईल, ओलसरपणा येईल, गुळगुळीतपणा येईल. दुसऱ्या प्रकारची पेशी कोणती असते? द सेकंड टाइप ऑफ सेल इज चिप सेल और पेप्टिक सेल. अँड चिप सेल सिक्रेट पेप्सिनोजिन एन्झाइम. पेप्सिनोजिन नावाचा महत्वाचा एन्झाइम की जो पचन घडून आणण्यास पोषक ठरतो, महत्वाचा ठरतो, उपयोगी ठरतो. चिप सेल सिक्रेट पेप्सिनोजिन एन्झाइम. अँड थर्ड, तिसरी महत्वाची पेशी कोणती असेल? परायटल सेल. परायटल सेल सिक्रेट HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रेट होतं. हायड्रोक्लोरिक ऍसिड, पेप्सिनोजिन अँड म्युकस हे 3 वेगवेगळ्या पेशीपासून सिक्रेट होतात आणि ते स्टमक मध्ये बाहेर असे स्त्रवले जातात. याला गॅस्ट्रिक ग्लँड आणि गॅस्ट्रिक ज्यूस असं म्हटलं जातं. पेशींना
पेशींना काय म्हटलं जाईल? गॅस्ट्रिक ग्लँड्स और सेल्स. आणि त्याच्यापासून जे सिक्रिशन होतं त्याला काय म्हटलं जाईल? गॅस्ट्रिक ज्यूस. आणि हे तिन्ही मिळून त्या अन्न पदार्थावरती ऍक्ट होतं, म्हणून खऱ्या अर्थानं स्टमक मध्ये पचन होतं. या पद्धतीची अंतर्गत रचना असते. अंतर्गत रचना, इंटरनल स्ट्रक्चर. आणि हे अंतर्गत सेक्शन घेऊन, ट्रान्सफर सेक्शन घेऊन आपण अभ्यास करतो. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए हिस्टॉलॉजी. त्याला आपण हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर असं म्हणतो. आय होप यू अंडरस्टँड अबाउट हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ अलायमेंटरी कॅनाल. या पद्धतीने ही डायग्राम आणि हे महत्वाचे 4 पार्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. आर यू गेटिंग दिस? इज इट क्लिअर? ओके.